पाकिस्तान, अझरबैजान आणि तुर्की हे तीन देश स्वतःला थ्री ब्रदर्स असं म्हणवतात। हे तीन भाऊ, यातला तुर्की आणि अझरबैजान हे दोघे ठीकठाक श्रीमंत देश आहेत, पण पाकिस्तान हा एक गरीब देश आहे। पण तरीही या तिघांची इस्लामिक देश म्हणून मैत्री आहे। स्वतःला भाऊ म्हणण्या इतपत मैत्री आहे। भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर तुर्की आणि अझरबैजान या दोघांनी देखील उघडपणे भारताचा निषेध केला होता आणि पाकिस्तानला मदत देखील केली होती, तीही उघड। त्यानंतर भारताने हळूहळू तुर्कीचा समाचार घ्यायला चालू केला। त्याच्याबद्दलच्या बातम्या तुम्ही बघितल्याच असाल। भारताने तुर्कीला बॉयकॉट केलं, अझरबैजानला देखील बॉयकॉट केलं। त्यानंतर सेलेबी या तुर्की कंपनीचे करार भारताने रद्द केले। याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आम्ही केलेलाच आहे। पण आता बारी आली अझरबैजानची, कारण फक्त तुर्कीला ब्लेम करून चालणार नाही, तर अझरबैजानला देखील धडा शिकवला पाहिजे, कारण तो देखील पाकिस्तानच्या पापाचा भागीदार आहे। त्यामुळे आता पुढचा गेम अझरबैजानचा होतोय। अझरबैजानचं नक्की भारताने काय केलंय, त्याच्या विरोधात काय काय घडतंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांच्या बॉर्डरवर तुर्की हा देश आहे। काही ठिकाणी तुर्कीचा उल्लेख तुर्कीये असा देखील आढळतो। या तुर्कीला लागूनच उजव्या बाजूला आर्मेनिया नावाचा देश आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला अझरबैजान नावाचा देश आहे। म्हणजे थोडक्यात तुर्की आणि अझरबैजान एकमेकाचे शेजारी आहेत। जे तुर्की म्हणेल तेच अझरबैजान म्हणतो। पण या दोन देशांच्या मध्ये असणारा आर्मेनिया मात्र भारताचा चांगला मित्र आहे आणि आर्मेनिया आणि अझरबैजान यांचं ऐतिहासिक भांडण आहे। म्हणजे जुन्या काळापासून ते चालूच आहे। हे दोन्ही देश पूर्वी USSRचा भाग होते, म्हणजे सोव्हिएत युनियनचा। 2020 साली आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात अझरबैजानच्याच बाउंड्रीमध्ये असणाऱ्या नागोर्नो काराबाख या प्रांतासाठी युद्ध झालं होतं। इतर राहणारे बरेचसे लोक हे मूळचे आर्मेनियन आहेत। या युद्धात अझरबैजानने आर्मेनियाला मात दिली होती। त्यामुळे अझरबैजान स्वतःला खूप पॉवरफुल राष्ट्र असं सध्या समजतोय आणि हे करण्यासाठी अझरबैजानला मदत केली होती तुर्कीनं। भारतानं पाकिस्तान बरोबरच्या युद्धात जे टर्किश ड्रोन पाडले होते, तेच ड्रोन्स वापरून अझरबैजाननं आर्मेनियाला हरवलं होतं। आता मागच्या 2च दिवसापूर्वी अशी बातमी आलेली आहे की भारतानं आर्मेनियाला आकाश 1S एअर डिफेन्स सिस्टीम या जुलैमध्ये द्यायचं कबूल केलंय। अझरबैजान आणि पाकिस्तानची मैत्री बघता आणि अझरबैजाननं आतापर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका बघता भारतानं अझरबैजानचा शत्रू असणाऱ्या आर्मेनिया बरोबर आपली मैत्री करायला अगोदरपासूनच सुरुवात केली होती। 2022 सालीच भारत आणि आर्मेनिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर बोलणी झाली होती। त्यांच्यामध्ये काही करार देखील झाले होते। आता मग भारत काय करणार आहे, तर भारत अझरबैजानचा शत्रू असणाऱ्या या आर्मेनियाला शस्त्र पुरवठा करणार आहे आणि यांच्यामध्ये जो करार झाला आहे त्यानुसार भारत आणि आर्मेनिया यांच्यात $1.5 बिलियन म्हणजे साधारण 14,000 कोटी रुपयांची शस्त्र भारत आर्मेनियाला पुरवणार आहे। या प्रकारे भारत आर्मेनियाचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठा करणारा देश होणार आहे। यामध्ये आकाश 1S सरफेस टू एअर मिसाईल असणार आहेत। याचबरोबर पिनाका रॉकेट लॉन्चर, A-टॅग्स आर्टिलरी सिस्टीम, अँटी टँक मिसाईल, ड्रोन सिस्टीम आणि हॉवित्झर गन्स अशा प्रकारचे अनेक शस्त्र भारत आर्मेनियाला विकणार आहे। अझरबैजानचे पंतप्रधान इल्हम अलियेव वारंवार म्हणतायत आणि भारताला एक प्रकारे धमकी देखील देत आहेत की भारतानं आर्मेनियाला शस्त्र पुरवठा करणं बंद करावं। कारण आता सध्या झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धात भारताच्या आकाश एअर डिफेन्सनं आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे। आता भविष्यात जर आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात युद्ध झालं तर अझरबैजानचे ड्रोन्स आर्मेनिया हवेतल्या हवेत गारद करू शकेल, त्यांना इंटरसेप्ट करू शकेल। त्यामुळे आता जर तुम्ही अझरबैजानचे अनेक इंटरनेट पोर्टल्स बघितले, अनेक वृत्तपत्र बघितले, त्यातल्या बातम्या बघितल्या, तर अझरबैजानमध्ये एक प्रकारचा हडकंप माजलेला आहे की भारत आर्मेनियाला पॉवरफुल करायचा प्रयत्न करतोय, आर्मेनियाला शस्त्र विकतोय। त्यामुळे आर्मेनिया लढाईसाठी सिद्ध होतोय। कारण या भागात मागच्या काही वर्षापासून जे बॅलन्स ऑफ पॉवर आहे, जे युद्धाचं गणित आहे, त्यामध्ये अझरबैजान मुद्दाम युद्धखोरी करतोय आणि युद्धाची खुमखुमी वारंवार दाखवतोय। एकदा आर्मेनिया आपल्याकडे असणाऱ्या शस्त्रांनी सिद्ध झाला तर अझरबैजानला हे युद्ध महागात पडेल याची जाणीव अझरबैजानच्या पंतप्रधानांना आहे। म्हणूनच काही दिवसापूर्वी अझरबैजानचे पंतप्रधान असं म्हणाले होते की भारत, फ्रान्स आणि ग्रीस यांनी उघडपणे आर्मेनियाला जो शस्त्रांचा पुरवठा चालवला आहे तो त्यांनी ताबडतोब बंद करावा। म्हणजे या मुद्द्यावर ते आता वारंवार बोलायला लागलेत। त्यामुळे अझरबैजान आता भारताला वारंवार हीच धमकी देत आहे की त्यांनी आर्मेनियाला शस्त्र पुरवठा करू नये। याच अझरबैजाननं भारतानं पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख निर्दोष सामान्य नागरिक म्हणून केला होता।
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देखील लगेचच अझरबैजानच्या पंतप्रधानांचे आभार मानले होते। याशिवाय मागच्या काही दिवसात भारतातल्या लोकांनी बॉयकॉट टर्की किंवा बॉयकॉट अझरबैजान असे कॅम्पेन्स लॉन्च केले होते, ज्यामध्ये भारतीयांनी भरपूर प्रतिसाद दिला। मेक माय ट्रिपनं सांगितल्यानुसार अझरबैजानला जाणाऱ्या लोकांच्या पैकी 60% बुकिंग सध्या कमी झालेलं आहे। ज्यांनी बुकिंग केलेलं होतं ते कॅन्सल करण्याचं प्रमाण सध्या 250% पोहोचले। तुर्की ही त्या मानाने एक मोठी अर्थव्यवस्था आहे, एक मोठा देश आहे, पण अझरबैजानला टुरिझम शिवाय म्हणजे पर्यटनाशिवाय दुसरा पर्याय नाही। तो जास्त दिवस तग धरून राहू शकणार नाही। मागच्या काही दिवसापूर्वी अमेरिकेनं देखील अझरबैजानचा उल्लेख युद्धखोर राष्ट्र असा केला होता। त्यामुळे आर्मेनियाचे नवे मित्र म्हणजे भारत, रशिया, अमेरिका, ग्रीस यांच्यामुळे येणाऱ्या काळात जर पुन्हा युद्ध झालं तर युद्धाचा परिणाम वेगळा असू शकतो, याची जाणीव अझरबैजानला आता होत आहे। अझरबैजान हा एक टुरिझमवर जगणारा देश आहे। या देशात 10 वर्षापूर्वी फक्त 5000 भारतीय लोक वर्षाला जायचे। सध्या इथं वर्षाला जवळजवळ 2.5 लाख भारतीय लोक जातात, म्हणजे भारतीयांची इथं जाण्याची संख्या 50 पट झालेली आहे। आजकाल अनेक लोकांनी चालवलेल्या ट्रेंडनुसार भारतीय लोक अझरबैजानच्या विरोधात आर्मेनियाच्या टुरिझमला प्रमोट करतायत, तर तुर्कीच्या टुरिझमच्या विरोधात भारतीय लोक ग्रीसला प्रमोट करतायत। कारण ग्रीस आणि तुर्की यांचं जसं बिनसलेलं आहे तसं अझरबैजान आणि आर्मेनिया यांचं देखील बिनसलेलं आहे। या भागातलं सत्तेतलं गणित व्यवस्थित करायचं असेल तर ग्रीसला सपोर्ट केला पाहिजे। ग्रीस हा भारताचा सहकारी देश आहे। युद्धाच्या काळात कुठले देश आपल्याबरोबर राहिले आणि कुठले विरोधात राहिले हे लक्षात घेऊनच इथून पुढे आता प्रत्येक भागामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे, तिथल्या लोकांना बळ देणं गरजेचं आहे। तुर्की या राष्ट्राला आणि या राष्ट्राच्या प्रमुखांना म्हणजे एर्दोगन यांना समस्त इस्लामी जगाचं प्रतिनिधित्व करायचं आहे। त्यासाठी त्यांना पाकिस्तानसारखा जहाल पण मूर्ख देश गरजेचा आहे। हा देश जरी भिकारी असला तरी त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत, त्यामुळे इस्लामी जगात तो स्वतःला एक मोठी सत्ता समजतो आणि तो खरोखर आहे देखील। हे 3 भाऊ मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियामध्ये दादागिरी करतायत। भारताने केलेल्या हल्ल्यात यांचे टर्किश ड्रोन्स आणि एअर डिफेन्स सिस्टीम उघडी पडलेली आहे, पण तरी देखील येणाऱ्या काळात चीनची मदत या देशांना होऊ शकते। त्यामुळे मूर्ख लोकांना देखील कधी कधी सिरियस घेणं गरजेचं असतं। त्याप्रमाणे भारतानं तुर्की आणि अझरबैजान यांच्या विरुद्ध सध्या आघाडी उघडलेली आहे, जी अत्यंत गरजेची आहे। अझरबैजानबद्दल भारतानं काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? अझरबैजानच्या विरोधात भारतानं युद्धात उघडपणे सहभाग घ्यावा का, किंवा अझरबैजानच्या विरोधात भारतानं आर्मेनियाला उघडपणे मदत करावी का? याबद्दल तुमच्या कमेंट्स आम्हाला वाचायला आवडतील। तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। कुठलीही गोष्ट योग्य अयोग्य हे न बघता फक्त धर्माच्या आधारावर उभं राहणारा हा एक ब्लॉक आंतरराष्ट्रीय राजकारणातून मोडून काढला पाहिजे। त्यासाठी भारत आणि रशियानं पुढाकार घेतला पाहिजे, जो सध्या हे दोन्ही देश घेताना दिसतायत। यामध्ये आणखी काय गोष्टी होतात ते आपण पाहूयाच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद।